विश्रांतीनंतर आपला महाराष्ट्र या आपल्या अत्यंत आवडत्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत। व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई आणि नेताजी सुभाषचंद्र बोस शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुंबई यांच्यातर्फे ITI प्रवेशवाढीसाठी जनजागृती करणारं एक कौशल्यगीत तयार करण्यात आलंय। शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने 6 जून 2025 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या ITI मध्ये या गीताची चित्रफीत एकाच वेळी प्रदर्शित करण्यात आली। तसंच 15 जुलैला जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने ITI प्रशिक्षणार्थींसाठी एक मार्गदर्शनपर मेळावा आयोजित करण्यात आला होता। चला हे कौशल्यगीत बघूया आणि या मेळाव्यात नक्की काय घडलं तेही पाहूया। कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई आणि नेताजी सुभाषचंद्र बोस शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अर्थात ITI मुंबई यांच्यातर्फे ITI प्रशिक्षणार्थींसाठी विशेष मेळाव्याचं आयोजन मुलुंड इथं करण्यात आलं होतं। आज जागतिक युवा कौशल्य दिन आपण या ठिकाणी साजरा करत आहोत। संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये 2014 साली हा ठराव झाला की जगामध्ये जी तरुण शक्ती आहे या तरुण शक्तीला कौशल्ययुक्त करून सकल उत्पन्नामध्ये भर झाली पाहिजे, म्हणून तरुणांमधील कौशल्याचा विकास होणं अतिशय गरजेचं आहे। जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या विशेष मेळाव्याचं मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। ITI चे विद्यार्थी मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित राहिले होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांशी मार्गदर्शनपर संवाद साधला। माझी जी इच्छा होती पूर्ण राज्यस्तरावर नाही होऊ शकला मोठ्या प्रमाणात, तर छोट्या प्रमाणात राज्यस्तरावर व्हावं आणि त्याचं एक प्रतीक म्हणून आपण मुंबई 11 सेलिब्रेट केलं। त्याबद्दल त्या टीमला पण आपण धन्यवाद मानले। आपल्यातलं कौशल्य जे आहे ते कौशल्य निर्माण झालं पाहिजे, त्याचबरोबर ते कौशल्य रोजगारक्षम असलं पाहिजे आणि जगाच्या पाठीवर कौशल्य कधीच मरण नाही आहे हे स्मरण व्हावं म्हणून हा दिन साजरा केला जातो। तर त्यांच्याबरोबर दायित्व आहे, शिक्षकांचं पण दायित्व आहे, तुम्हाला चांगल्या गोष्टीच्या सवयी लावल्या पाहिजे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले जे गुरुजन आहेत ना इथे बसलेले, हे त्यांचं सगळं ज्ञान तुम्हाला देण्यासाठी इथे प्रशिक्षक म्हणून आलेले असतात आणि आपण 10वी 12वी करून आलेलो असतो। पण जर तुम्ही जे विषय तुम्हाला मिळाले त्या विषयांमध्ये सखोल अभ्यास केलात आणि त्या विषयामध्ये पारंगत होण्याचा प्रयत्न केलात तर तुमच्या जे कॅम्पस इंटरव्ह्यूज होतात म्हणजे ITIला जे विद्यार्थी ITI होत असताना सिलेक्ट केले जातात आणि मग 1 वर्षाचं प्रशिक्षण असतं। कदाचित ते प्रशिक्षण तुमचं उत्तम झालं म्हणजे NCTVT उत्तम झाली तर तुम्हाला कंपनी जॉब पण ऑफर करू शकते। जागतिक कौशल्य दिनाच्या माझ्या सर्व कौशल्याच्या शिलेदारांना शुभेच्छा पहिल्यांदा देतो
आणि आज मला विशेष अभिमान वाटतो की बऱ्याच संस्थांनी मी माझ्या अधिकाऱ्याच्या ग्रुपवर पाहिलं की वेगवेगळे उद्योगपतींना बोलवलेले इंडस्ट्रियलिस्ट वगैरे, पण आज मला माझ्या संस्थेत असं वेगळं असं या संस्थेचे माजी विद्यार्थी आणि माजी शिल्पनिदेशक या संस्थेत मार्गदर्शनासाठी आले, त्या गोष्टीचा विशेष अभिमान मानतो. कौशल्य होत आहे हे आपल्या महाराष्ट्रापुरतं मर्यादित न राहता राष्ट्रीय पातळीवर कसं पोहोचेल असा काही प्रयत्न करता येईल का, तो प्रयत्न करा पाटील सर, हेच मी अपेक्षा करतो.